अपमानाच्या प्रत्येक फटक्यानं ततड ततड अशी झोकात वाजणारी हलगी म्हणजेच फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि तडाखेबाज पंचेसचा ताल निर्माण करणारा मागाठाण्याचा तबला डग्गा अर्थात प्रसाद खांडेकर हे दोघे मिळून आज इथे हास्याचा ताल वाजवणार आहेत. चला तर मग सुरू करूया हास्याचा खणखणाट. हे शाण्या बघतो काय रे? राग कोणाला देतो तू? बघू नको आधी सांगतोय. छात्र आता तू गेला रे आता. अरे बापरे अरे बापरे माग लागला. अरे बापरे हर 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 माग लागलं कुत्र. खांडेकर यार वाट लागली यार. खांडेकर हाड हाड खांडेकर. अरे मी तुझा लहान भाऊ गौऱ्या म्हणूनच बोललो हाड. खांडेकर अरे दारू काढ रे. जाम प्रॉब्लेम मध्ये आहे रे मी. खांडेकर कोणा? अरे उघडणार रे भावा. काय स्वप्न पडलं? गौरा आला स्वप्नात. उघडणार मी जाम प्रॉब्लेम मध्ये. उघडणार यार. खांडेकर यार. गौऱ्या अरे काय अरे किती वाजलेत रात्रीचे? 12 वाजलेत. नीट बघ 2 वाजलेत. 2 घड्याळी 2 वाजलेत. माझे 12 वाजलेत. काम काय सांग लवकर. स्टार्ट हो. हॅलो एव्हरीवन. आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. अरे काय काळ बघ वेळ बघ कुठे इंट्रो देशील? अरे खांडेकर अरे दिलास तू दिलास अर्धवट दिलास. टाना ना 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 त्याचं काय आलं? ते सांगायला आलोय. काय खांडेकर हे बघ. गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा झालं टकलू. हे गौरव काय आहे? त्याच्या जाम प्रॉब्लेम मध्ये आहे मी. खांडेकर तूच मला वाचव यार. माझ्या करिअरचं कसं? खांडेकर माझं करिअर. खांडेकर माझं करिअर. खांडेकर माझा मोठा भाव आहे ना. गप गौरव रडू. मी आजच्या गावात गौरव कसं झालं? कसं पण हे कसं झालं? त्या बांग्यानी केलंय. बांग्यानी. त्या कोण? ज्याचा डोळा बारकाय ना त्यांनी. ओंकार भोजने. काय केलं? माया बोया मी गावावरून मला काहीच करत नाही आता. बघ मी मला बोलला मी गावावरून गावठी तेल आणलंय. हे तेल 8 तास डोक्याला लाव. केस सिल्क होतील. सगळा कोंडा निघून जाईल. अरे कोंडा काय चमन कोंडा झाला माझा. खांडेकर गौऱ्या अरे माझं करिअर. ऐक त्यांनी केलंय मला. मी काय करू? अरे मग तुला अक्कल पाहिजे ना. ज्याच्याकडनं तेल घेतोस त्याची हेअरस्टाईल बघ आधी. उंदराने कुरतळणार की त्याची हेअरस्टाईल. खांडेकर मला माहिती नाही. मला त्याला लय मारायचं आहे. खांडेकर माझ्या करिअरची. खांडेकर माझ्या टकलावरचे पण आता विरोध होणार ना हास्य जत्रेमध्ये याच्यावर. म्हणजे तुझे केस गेल्यानंतर पण तुला वाटतं की तुला हास्य जत्रेत ठेवतील? म्हणजे हे केसांमुळे मी हास्य जत्रेमध्ये होतो आणि माझं टॅलेंट. कुठलं टॅलेंट? कुठलं टॅलेंट? 1 आणि 12 ना हे टॅलेंट? अरे केसांच्या जीवावर तर तरलायस तू आतापर्यंत. म्हणजे असं कसं होईल खांडेकर? ज्याला खूप केस आहेत त्याचं असं कसं करिअर होईल खांडेकर? ऐक गौऱ्या तू गोस्वामी सरांसोबत बोललास नाही यार. माझी हिंमत. त्यांना सांगितलंस हे असं झालंय ते? अरे मी स्वतःला आरशात बघत नव्हतो. त्यांना कसं सांगू? खांडेकर यार तूच बोल ना सरांसोबत यार. तुझं ऐकतायत ते. प्लीज यार खांडेकर. खांडेकर यार तू परत हसणार खांडेकर. मग तोंडावर हसणार खांडेकर. गौऱ्या मनात दुःख आहे पण हसू येत.
नको ना हसू. ऐक ना तू बोल ना सरांसोबत यार प्लीज. तर मी आत्ता बोलतो ना गोस्वामी बोल ना सरांबरोबर. बोल ना. माझं काय बांग्या तुला मारतो का ना कथा. हॅलो हॅलो हॅलो. सर पशा बोलतोय. हां प्रसाद बोल. सर सॉरी आप खूप रात्री डिस्टर्ब केलं सर. अरे नाही नाही काय बोल बोल. ऍक्च्युली सर तो आहे ना आपला गौऱ्या ना गौऱ्या. कोण रे? सर गौरव मोरे. असा कोणी आहे आपल्या शो मध्ये? अहो सर तो नाही का पवे फिल्टर पाडा तिथे राहतो तो. नाही रे काय आठवत नाही. आपल्या शो मध्ये ॲक्च्युली बघ तू आहेस, नमा आहे, विशाखा आहे, समीर आहे, अरुण, पॅडी, श्याम आहे, मोरे आहे, तो केणी आहे. ऐक ना म्हणजे सरांसाठी बी एवढा अनोळखी आहे. सर तो लांब केसवाला होता ना तो गौरव. सर त्याचे केस गेले. ठीक आहे बघू आपण ते. चल नाही नाही म्हणजे अरे थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर. हे काय बोलले सर? काय बोलले सांग ना सर. काय बोलले यार सांग ना काय बोलले सर? सर बोलले हा. केस नाही तर हास्य जत्रेत कसा ठेवणार. कोण आहे बे तू? मग थँक्यू कशाला बोललास? ऍक्च्युली मनासारखं झालं ना. नाही, असं नाही तू आल्यापासून. नाही. मनासारखं म्हणजे सांगला यार काटेकर हे केलंय रे. बरोबर आहे पण आता काय सांगणार लोक का ठेवतील गौऱ्या? का म्हणून ठेवतील ना तुला लोक? अरे ऐक ना आपण एक आयडिया करू ना. आपण असं सांगूया की मी केस दान केलेत म्हणून. हा म्हणजे कसं होईल लोकांमध्ये माझी सहानुभूती पण होईल आणि मला शो मध्ये कोणी काढणार पण नाही. तुला काय वाटतं इतके दिवस कशावर होतास तू? सहानुभूती म्हणूनच होतात. मग माझं टॅलेंट कुठलं टॅलेंट? कसलं टॅलेंट? आणि गौऱ्या मुळात तू आणि दान ह्याच्यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही. मग तू जरी किडनी दान केलीस ना तर लोक बोलतील तू किडनी रॅकेट चालवतोयस. कोण आहे यार मी? आणि काय ओळख आहे माझी? मी दान केलं लोकांना पटणार नाही. पटूच शकत नाही. एवढ्या रात्री कोण आले खांडेकर? एवढ्या रात्री तू बोलवलं असं ना कर सांगतो. मी कशाला बोलू गौऱ्या? तुझ्यासमोरच बोलतोय कधी बसून. जाऊ दे नको ना उडू दरवाजा. जाऊ दे ना. अरे बघू तर दे कोण आहे ते. कोण आहे खांडेकर? अरे थांब नंतर कळणारच आहे लोकांना. थांब. अरे गौऱ्या. हा अरे समीर दादा आलाय. तो टकला का आलाय आता? सोड ना यार. काय बोलत टकल्या? हा म्हणजे निघाला आता काय. तुझ्यापेक्षा जास्त केस आहेत त्याला आता. बस नको ना उघडे यार. तुझ्या पाया पडतो रे. अरे पशा दादा काय काही ना रे. एवढ्या रात्री? अरे गोस्वामी सरांचा फोन आलेला मला. गौऱ्या ना इकडे पाठमोर उभा आहे का सरळ उभा आहे? कसं उभा आहे? कसा आहे आहे गौऱ्या? हाय कसं आहे? बरं आहे. काय म्हणतो बाबा? मस्त अरे आहे. सरांचा फोन आलेला मला. हा बघू जरा मला. अरे सर नाही काय नाही. बघू मला सर. मी बघू दादा हो रे. अरे काय त्याच्यात काय एवढं? दादा अरे डोक्यावर फोड कसा आला एवढा? काय झालं गौऱ्या तुला? हे अरे ते घसरून पडलो ना डोक्यावर. घसरून डोक्यावर फोड नाही टक्कल पडलं. हसतो तू. सॉरी. हसतोय यार. सांग ना त्याला तू. सॉरी. हसतोय यार. हे चूक आहे. हा. अरे यार होतं यार. मी समजू शकतो यार. दादा बस. त्याला राग येतोय. गप्प बस. समीर दादा यार. तो आजी या नाही मला मी समजू शकतो. काय समजून आल्यापासून या नाही मला. असं हसतोय ना अरे नाही मला मोकळा झालो. बाकी काही नाही यार. बघू यार जवळून बघू यार. स्टँडिंग यार. तू हे बघून खुश होतोयस? देवाचे आभार मानले रे मी. आजपर्यंत केवढा लोड मी सहन करत होतो.
तुझं तर क्लीन आहे. आता सगळे जोक तुझ्यावर. माझ्यावर काहीच नाही. म्हणजे तुला असं वाटतंय की केस गेल्यानंतर सुद्धा त्याला असं तर ठेवतील? ए अजिबात नाही, हा अजिबात ठेवणार नाहीत. लात मारून हाकलणार हे, त्याला. तू काहीतरी कर ना यार समीर दादा, काहीतरी कर. मी काय होतो दादा, तुझे केस ट्रान्सप्लांट केलंच बा दुसरीकडचे ते, तसं याचं काही ट्रान्सप्लांट. अरे पण मी इथून केले ना, इथून इथे केले ना, तर इथे होते. बघू काही नाही रे, कुठून करणार रे केस? आता कुठचे लावणार आहेस? हा? म्हणजे पायावरचे हातावरचे कुठचे केस लावणार आहेस? बरं हे लावले एवढे एवढे कशी दिसतील ते यार डोक्यावर? नको यार खांडेकर, चरबी अजून नाही गेली. बघा ना, कर ना काहीतरी करा ना यार समीर दादा. टेंशन घेऊ नको रे. Please. ओके मला गौऱ्या खरंच मी जो दिल पे आज गुजर रही है ना, मैं बता नहीं सकता. सच में बोल रहा ऐक ना, सरांना कळव फक्त. मी कळवतो. सरांना कळव. नको टेन्शन घेऊ. येस येस. हा गेला. अरे इकडे हे बघ सरांना दादा फोन करा दादा. हो इकडे. त्या बांगाला चिंचाचं झाडावर नेऊन मारीन त्याला, मी लक्षात ठेवतो आता. तो टॅलेंटवर पुढे जातोय गौऱ्या, त्याला काय काय. माझं गेलं सगळं यार. ओहो. हे डिरेक्टर आहेत, बेल बघा कुठे वाजवत आहेत. जानी, हम जहाँ उंगली रखते हैं बेल वहीं पे बजती है. गोरायचा राजकुमार. इकडे दरवाजा इकडं. अज्ञानी, खुद को कर बुलंद इतना कि हर एंट्री से पहले दरवाजा बंदे से खुद पूछे कहाँ से एंट्री करना चाहते हो. त्या याला बोलू ना, तो झिपऱ्या कोण तू म्हणाल सर मीच आहे तो, हा गौरव मोरे. अरे बाप, मरतो का काय मी? थोडा लाज वाटली पाहिजे रे तुला. अरे सरांसारखा धिप्पड माणूस 112 गावचं पाणी प्यायलेला, तो पण दचकला रे असा. काय करून ठेवलंय तू? काय नाही केलं. सर ऐका ना सर, हे असं झालंय सर सगळं आता. सर नाहीच होणार सर. बघा ना जरा, म्हणजे हास्य तर नाही ठेवता येणार. नाही रे, नाही शक्य नाही. सर थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू काय खांडेकर सर, ऐका ना सर. बरं हे नसलं तरी माझ्याकडे आहे ना, आरा बाप मरतो काय मी, बच्ची डान्स आहे ना सर. काय अरे बाप मरतो काय मी, हे आत्ता मी केलं. नाही होऊ शकत. आणि ते बच्ची डान्स वगैरे जे आहे ना तुझं, त्या सगळ्या एडिट करायच्या गोष्टी रे, कापायच्या गोष्टी. तुझं नाव काय तुझं? गौरव सर. हां, तुझा प्रॉब्लेम काय माहिती का, ज्या कापायच्या गोष्टी ना त्या तू करतोस आणि ज्या ठेवायच्या गोष्टी त्या तू कापल्या. उपयोग नाही. आता काय करणार तर? मी काय केलं सर? सर ऐका ना सर, म्हणजे सर आपलं पोरग आहे सर. हा, म्हणजे काय? आम्ही फॅमिलीतला आहे सर, आपलं म्हणजे- कुटुंब आहे ना सर. अरे, काहीतरी- ए, आपलं रे बच्चू. ए नाव पटकन सांग का ना. गौरव. गौरव. हा लक्षात नाही राहत. हा काय ना बच्चू, तुझी ना काहीतरी आम्ही आता करणार होतो, व्यवस्था करणार होतो. याला आपण कुठेतरी ठेवूया याच्यात. सर मला वाटतं स्पॉट. वेळ आहे का आपल्याकडे? 7-8 स्पॉट आहे, ब्रिलियंट आहेत सगळे. स्पॉट आणि ब्रिलियंट. अरे याच्यावर पंच काढणार आहेत आमच्याकडे. कोमल, कोमल नाव आहे. पंच एवढं नाही करावं लागत.
जर करेल तू करतो ना सर, मला ठेवा ना, मी करतो ना सर. मी काय बोलतो, काय म्हणजे स्पॉट रिफ्लेक्टर म्हणून वापरूया याला? अरे आपल्याला सिल्वर लागतो ना रिफ्लेक्टर. हे काय होणार आहे? काहीच चान्स नाही काहीच सर. chance नाही. रिफ्लेक्टर म्हणून पण नाही, म्हणजे काहीच चान्स. मी लेखक आहे, मला रिरायटिंगची सवय आहे, त्यामुळे मीच उचलतो. अरे मोठे, अरे कशाला काही करतायत? कशाला बोलवलं सचिन मला? हे अण्णा पाणीला ना. सर मी गौरव आहे, गौरव. तू गौरव मोरे? हा. मग मी राणा दुगाबट्टी. हा वाजतोय. हा भारी. हा ठेवायचा. हा ठेवायचा. हा भारी. हा ठेवायचा. हा ठेवायचा. हा ठेवायचा. आजच ठेवायचा. हा याच्यातच ठेवायचा. ए अण्णा, अरे पाणीला आणायचं. अरे नाही रे, हा अण्णा नाही आहे. मग? हा कोण आहे? याचा तो ह्याच्यात नाही, आपल्या MHA मध्ये बघतो. MHA मध्ये बरेच जण आहेत. हा कोण आहे? अरे यार, तुला तो हा नाही का, आपली ब्रिलियंट आपली वनी आहे, तिच्याबरोबर आपण एक ठेवला आहे बघतो. दत्तू. अरे दत्तू कुठे? हा कुठे यार? काय दत्तू म्हणजे वरचा क्लास एकदम. मग आपला प्रशांत केणी. अरे तो म्हणजे प्रॉमिसिंग पोरगा आहे. हे म्हणजे हे जाऊ दे. अरे तो ऍक्टिंग हा नाही का बघ ना, आपण बसतो सचिन. दोघांची ऍक्टिंग बघा. पुन्हा गाडी गेली, दोघेच घेऊन जाणार. ए वेड्या, जुजबीसाठी चाललाय पण. मरतोयस, गप राहा ना जरा. एवढा हे करतोय तरी नादी लागतोस त्यांच्या. अरे पण कोण आहे? कोण हा? अरे तुला अत्यंत सोपी ओळख सांगतो. आपण बघ 2-2 दिवस विषय काढायला बसतो आणि ज्याचा विषयच निघत नाही तो ह्या गौऱ्या. गौरव मोरे. सर मी गौरव मोरे सर. सर बघा ना काय झालंय सर. सर काय झालं? गौऱ्या मोरे. गौऱ्या, आता हास्य जत्रा सोडल्यावर काय करणार तू? यांनी ठरवून टाकलंय मला काढलं शो मधून. सर ऐका ना सर. सर जाऊ दे ना केसांचं. सर केसांवर काय सर, तुम्हीच बोललात ना सर. अरे ठीक आहे. हे टाइमपास खूप झालाय. हा. गौऱ्या, टॅलेंट आहे तुझ्यात, हो ना? अरे कुठला टॅलेंट? अरे यार, मी त्याला धीर देण्याचा प्रयत्न करतो ना. जरा शांत ना. सर हे बघ गौऱ्या, तू भीड बिंदास्त. केस नसली म्हणून काय झालं? हे बघ, सई तुला जी चार्मर म्हणते ना, हा पण तिचा नाईलाज पण आहे ना. तू सगळे सिक्रेट नको ना ओपन करू इथे. हा सर. हे बघ, केस असल्यानं नसल्यानं काही फरक पडत नाही. याला सांग, केसांमुळे काही फरक पडत नाही. सांग सचिन याला. काय हे बघ गौऱ्या, ते विनोद जाऊ दे. सर पण एक प्रश्न पडलाय. तुला 2-2 माईक काय आहेत? हा डायरेक्शनचा, हा ऍक्टिंगचा. गौऱ्या, कसं असतं म्हणजे उत्क्रांतीचा नियम आहे. ज्या गोष्टीचा आपण वापर करत नाही ना ते गळून जातात. म्हणजे तू डोक्याचा वापर करत नाही, केस गळून गेले. आम्ही जास्त वापर करतो, त्याचा पांढरा होता. ह्यांचं कुठं काय आहे? हे काय रे? ते पांढरी आहे ना दाढी. हाय हाय हाय. तू ना गौऱ्या, स्क्रिप्ट सारखं माणसांकडे पण वरवर नको बघू. नीट बघ. करेक्ट असं जायचं. मग हे बघ, तू मनात घेऊ नको रे काही. तू शेवटी तुझी ना मस्त व्यवस्था लावू नको. तुझं नाव पटकन का ना सांग सर. गौरव. तर सुरेश कसं आहे,
तू ये. थँक्यू सर, थँक्यू. शो मध्ये ना? नाही नाही, ऑडिशनला ये. तू एखाद्याला कोणाला तरी घेऊन ये, राख्याला वगैरे घेऊन ये, मस्त तयारी कर, ऑडिशन दे, आम्ही राख्याला सिलेक्ट करतो. अरे सर मी खांडेकर यार माझं. ए चल आता आपण जमलो जाऊ तर जरा विषय काढूया ना. अरे हा यार, केलं पाहिजे. समीर ये. हे समीर चल. तो एक जण कुठे आपला हिमाचलला गेलाय ना. चला हे विषय काढायचा. अरे पण यार ते गौऱ्या मोरेचा काय विषय काढायचा यार. त्याचे विषय दोन दिवस सुचत नाही आपल्याला. त्याचं काय करायचं. अहो सर आपण काढला ना. काय विषय. नाही अहो गौऱ्यालाच काढला ना. आता येईल आता 4 विषय मला आता आठवले. ए गौऱ्याला काढला आम्ही. यावरती कॉमेंट नाही होऊ शकत. फार मजा आली सर, फार मजा आली. वी आर सो लकी टू हॅव यू ॲज आर कॅप्टन्स. फार मजा आली. आणि गौऱ्या आजपासून तू चकोट चारमर. चारमर. आउटस्टँडिंग कॉन्सेप्ट होती. फार मजा आली सर. आणि जुजबी काय म्हणजे जुजबी देवी तुमच्यामुळेच घडली आहे, तर तुम्हाला काय ती प्रसन्न होणार, ती स्वतः तुमच्यामुळेच घडली आहे. आणि हे आठवणीत राहील, कायम आठवणीत राहील. आणि सतत आठवावंसं पण वाटेल असं बाप झालं स्किट. बाप. फार मजा आली. कारण 2 बाप इथे, बाप माणसं इथे आली होती, त्यामुळे बाप परफॉर्मन्स झाला. वा 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 वा, अमेझिंग. प्रसादा. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही दोघं अशा पद्धतीने या मंचावर झाला डायल्यूट की असं वाटतं गुरुजी तुम्हाला दोघांना मारावा सॅल्यूट. वा 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 वा, क्या बात आहे. आजपर्यंत अनेक विनोदवीरांच्या पिढ्या तुम्ही दोघांनी घडवलेल्या आहेत, पण त्या घडवण्यामागची बैठक किती ताकदीची आहे हे तुम्ही इतक्या कमी वेळात दाखवून दिलं अख्ख्या महाराष्ट्राला. अत्यंत अभिमान आहे मला या कार्यक्रमात मी सहभागी असल्याचा, या मंचाचा. आणि ज्या पद्धतीने तुम्ही दोघं अनेक विनोदवीरांच्या फळ्या घडवताय, ती ताकद आणि ते स्थैर्य देव तुम्हाला पुढची 100 वर्ष देऊ अशी मनपूर्वक प्रार्थना करतो. वा वा वा, बहारदार बहारदार. पार्थेश गोस्वामी म्हणजे सर तुमचा मुलगा, त्याची कॉन्सेप्ट होती, तर इतक्या दमदार कॉन्सेप्टनी त्याचंही या मंचावरती पदार्पण झालं. त्याच्याकरता एक जोरदार टाळ्या. वेलकम 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 पार्थेश, मनपूर्वक स्वागत. गौऱ्या, जी तुझी ताकद आहे ती लपवूनही तुझी किती ताकद आहे आज तू दाखवून दे. इतके वर्ष वेगवेगळे रियालिटी शोज किंवा एवढे शोज करतोय ना मी, लिहितोय किंवा तयार करतोय सगळं आपण. अनेक ना व्यक्तिरेखा तयार झाल्यात अनेक शोजमध्ये. एक व्यक्तिमत्वच व्यक्तिरेखा बनलंय ना, हे पहिला गौरव मोरे असेल. क्या बात आहे. की गौरव मोरेवर स्किट होतात, गौरव मोरे विनोद होतो. नाहीतर इतर वेळी कसं असतं, ती व्यक्तिरेखा दुसरा कोणीतरी येऊन नंतर परफॉर्म करू शकतो, पण हे जे करतोय ना हे दुसऱ्या जगात कोणी करू शकणार नाही. स्किटच्या इतिहासातलं अजरामर ठरेल असं हे स्किट होतं आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. आम्ही खूप भाग्यवान आहोत. थँक्यू सो मच. मंडळी, अनेक रंगी हास्याच्या गोड लहरी निर्माण करणारा विनोदाचा जलतरंग समीर चौघुले आणि कुठल्याही वाद्याला सुरेल साथ देणारी हास्य जत्रेची संवादिनी विशाखा सुभेदार यांच्यासोबत आज तुमच्या समोर येत आहेत खानदेशी विनोदाचा डफ श्याम राजपूत, वर्षानुवर्षे गोड स्वरात झंकारणारी विनोदाची संतूर पॅडी कांबळे आणि पंचेशी दिमडी दत्तू मोरे. डॉक्टर या या. आणि काय झालं, माझी उंची वाढलीच नाही, पॅन्टची उंचीच वाढली, इथपर्यंत आली. असं झालं ते. या वेगाने 6 महिन्यापर्यंत एवढी होईल पॅन्ट. थुकायचं असेल तर चेन खाली करायची, थुकायचं. या हे करा, या आत या, लवकर या.
ताई डॉक्टर आले. हो डॉक्टर बघा ना यांना काय झालंय. अहो हे हालतच नाहीयेत. हे तुमचे हे आहेत? हो. अच्छा, हे किती वर्ष झाले हालत नाहीये? अहो नाही वर्ष नाही हो, आतापासूनच हलत नाहीयेत. बरं. अहो उठा ना. अहो मी मालती. अहो उठा ना, बघा ना हलतच नाहीयेत. सकाळी चांगल्या मूड मध्ये होते हो, बरोबर. छान मूड मध्ये होते आणि वर मला म्हणाले कांदे पोहे कर म्हणून. हो ते हे म्हणाले यांच्यासाठी, पण हे तर हालतच नाहीये. अहो तेव्हा हलत होते, आता हलत नाहीयेत ते. अच्छा. मला म्हणाले कांदे पोहे कर. मी अशी हातामध्ये कांदे पोहेची डिश आणली. हातामध्ये आणली? मग हातामध्ये नाही तर काय पायामध्ये आणणार आहे का? काय नको ते प्रश्न पडतायत तुम्हाला डॉक्टर. अहो मी अशी हातामध्ये कांदे पोहेची डिश आणली, त्यांनी डिश बघितली आणि ते कोसळले. अरे तुमची डिश बघून ह्यांचं डिश झालं. डॉक्टर जागा नका ना काढू, यांना जागा करा ना डॉक्टर. डॉक्टर मी तुमच्या पुढे पदर पसरते डॉक्टर. पदर आहे मग काय खिडकीचा पडदा आहे आता? पदर आहे ना. मी पदर पसरते तुमच्या पुढे डॉक्टर. मी तुमच्या पाया पडते डॉक्टर. डॉक्टर माझं सौभाग्य, माझं कुंकू तुमच्या हातात आहे डॉक्टर. मला वाचवा डॉक्टर, मला वाचवा. हे हालत नाहीये डॉक्टर, हालत नाहीये. ऍक्च्युली ह्या क्षणाला मी पण हलवू शकत नाहीये. हात सोडा जरा, हात सोडा, हात सोडा. बोट चेक केली पाहिजे. आधी ही हलतात का बघतो, मग हे हलतात का बघतो. चेक करतो मी. हा हे डोकं तिथे. हा हरकत नाही. आता मजा आहे. मजा आहे. गाणं पाडलंय त्यांनी माझं. बीट्स नाही आहेत. आय एम सॉरी. बीट्स नाही आहेत. जोक्स अपार्ट्स. पण हे आता राहिलेलं नाही आहेत. इज नो मोर. काहीतरी करा वहिनी, मोठा पाऊस झालाय. हो वहिनी. मेकअप काढताय तेलाची बाटली. ते आहे ते बरं आहे. सगळं काढलं तर भयान दिसेल. सदानंद गेले बने. सदानंद गेले. हसू नको बने. बरे कळ सगळ्यांना. ए बमने, अरे नाना गेले रे. अरे नाचताय काय? मॅच नाही जिंकलो आपण. नाना गेले. नाना जा मैताची तयारी करायचा. सगळ्या पोरांना कळव. आणि ऐक, नाक्यावर फळाबिया लावा तिकडे. हा क्रिकेट खेळतायत. अरे भो यमदूत, अरे चाल ना रे भोरे. अरे ये रे, लवकर लवकर ये रे. चल चल. हे बघ, आपल्या मागे ना भलती काम आहे बरं का आज. सगळ्यात आधी आपल्याला याला उचलून न्यायचे. उचल लवकर. अच्छा हे कोण आहे? हे तुमचं यजमान आहेत. हो हे जिवंत झाले. हे जिवंत झाले. हे जिवंत झाले. डॉक्टर तुम्ही सांगितलं नाहीत मला. असे कसे तुम्ही सांगितलं? मी आणि मेलेचं जमवणार झालं. शेवटचं वाक्य कळलेलं नाही जरा. आधी मेलेचं सांगितलं कसं तुम्ही? हे जिवंत झाले. अरे मलाही कळत नाही हे कसं काय जिवंत झाले. कमाल आहे बुवा. माझं कुंकू वाचवलंच देवा. ये बबने थांब. फळा नको. स्टंप लाव स्टंप. अरे नाना जिवंत आहे. टॉस उडव. मी लगेच आलो 2 मिनिटात. थांब. देवा पावलंस रे बाबा. माझं कुंकू वाचवलंस तू देवा. हत्तीन पाय ना. आता जिवंत आहे रे. आता आपल्याला हात हलवत परत जावं लागणार. जिवंत आहे. मग मला कशाला बोलवलं? मला काही दुसरा कामधंदा नाहीये. आहे ना. आता येण्या जाण्याचा खर्च कोण देणार? माझं रेडकू काय हवेवर जगतं. त्याला गवत लागत नाही. लागतं ना. पेंड लागत नाही. लागते. आपल्या बापाची पेंड आहे. हे काय तुम्हाला नीट इन्फॉर्मेशन काढता येत नाही का? अरे तो डॉक्टर बोलला की गेले म्हणून तुला बोलवलं ना रे. तो डॉक्टर गेला खड्ड्यात. तुम्ही जास्त डोक्यात जाऊ नका माझ्या. आता सांगतोय. एकतर या बिल्डिंगला लिफ्ट नाहीये. 5 मजल्यापर्यंत ह्याच्यावर चालत आलोय. हा रे. हे 5 मजल्याचे दिसत आहेत. 3ऱ्या मजल्यापर्यंत आलो ना तर पायाची थरथर असं होऊन जातं एकदम माझं. आणि आता इथं आल्यावर तुम्ही मला सांगता की हा जिवंत आहे म्हणून. अरे ते पण त्या डॉक्टरची चूक आहे ना रे. तू मायावर काय असता टाकतो रे. हे बघ तो गेला असता आणि आपण इथे आलो नसतो ना तर वर इन्क्वायरी बसली असती आपल्यावर. तुला तर माहितीये वर वातावरण किती स्ट्रिक्ट आहे रे. अरे जाऊ दे ना रे.
अरे सॉरी ना हा. चालणार आहे. ठीक आहे पण याच्या पुढे ना रेड्यावर बसून शेळ्या हाकू नका. अरे नाही हाकणार रे बाबा, काय तुझ्या तोरा येत बाय ना. चल ना चल चल चल. माझे पाय थरथरत आहेत, मला उचलून घ्या. काढला रे गाढवाचे पाय तरी. ये थांब ये. अरे अरे नीट ना, इतका हालू नको ना. लहान नाही आता तू, मोठा झालाय. चल अवघड रे. चला आराम करा. हो काय नाव यांचं? नाना. नानांना हो आराम करा तुम्ही. हा येतो मी. हा बरं, मी काय म्हणतो, तुमची फी किती झाली? माझी 1000 रुपये. 1000 रुपये. अहो परत गेले. अहो काय केलं तुम्ही? कशाला एवढं जोरात सांगितलं 1000 रुपये म्हणून? अहो ह्यांनी मला विचारलं, मी सांगितलं 1000 रुपये. एवढं मोठ्याने सांगायची काय करत होते 1000 रुपये म्हणून? अहो माझी फीस तेवढी आहे तर मी सांगितलं. फी तुमची, पण एवढ्या बोंबलून कशाला सांगायचं? पेशंटच्या पुढे एवढ्या जोरात कोणी सांगतं का एवढी फी आहे म्हणून? नाही सांगत. एक तर माझा नवरा बिचारा हार्टचा पेशंट आहे, त्याला अजिबात सहन होत नाही धक्के. तुम्ही तपासायला यांना काय झालं बघा ना. हो तपासलं पाहिजे बा. सदानंद. तपासलं पाहिजे. सदानंद ऐका ना, उठा ना सदानंद. अहो मला सोडून नका जाऊ सदानंद. मी आहे ना. सदानंद. अरे बापरे, सारखं पाडतोय माझं गाणं टिकटिक. आय एम सॉरी. हे आता आपल्यात नाही आहेत. ही इज नो मोर. करेक्ट. हे गेलेलं. खूप वेळ जातोय, सगळं एडिट होणार. जरा पटापटा करा. ये बाबल्या, स्टंप काढ, बांबू बांधायला गे. नाना गेले, सामान परत आण. हलत राहतो सारखा. 5 मिनिट दम धरला असतात काय गेला असता का रे? बघ तो गेलेला आहे. मी म्हंटल होतं ना, जाणाऱ्यांच्या संभाव्य यादीत त्याचं नाव आहे. माझी माहिती खोटी असूच शकत नाही, पण नुसता बॉबो बॉबो करतो तो पामेरियन तोंडाच्या. उचल त्याला. थांब त्यांचे रडणं पडणं होऊन जाऊ दे बा. सदानंद मला एकटीला टाकून तुम्ही का गेला सदानंद? आता या मालतीला मालती असं कोण म्हणणार सदानंद? आता मालती चल आपण वेबसिरीज खेळूया असं कोण म्हणणार? रोज रात्री मला जादूचा पोपट आणि हसणारी मैना ही गोष्ट कोण सांगणार सदानंद? सदानंद मी काय करू सदानंद? हे परत जिवंत झाले डॉक्टर. हे परत जिवंत झाले. तुम्ही हे परत जिवंत झाले. तुम्ही काय सारखं त्यांच्या छातीवर पडतात? ते जिवंत होतात. चांगला मेला होता ना माणूस तो. डोळे फुटलेत की आहेत? हा मेला आहे? नाही. एकतर घरी माझ्या 4 मेहुण्या आल्या होत्या आणि बायको पण नव्हती. 4 मेहुण्यांमध्ये बायको नव्हती, बायको वेगळी होती. तुम्ही मला बोलवलं कशाला? माझा दिवस वाया घालवला तुम्ही ते. एक मिनिट. तुम्ही बाय ना. अरे तू डॉक्टर आहे का कोण आहे रे? तुला अक्कल नाही करे? तू म्हणतो गेला तरी माणूस परत जिवंत कसा काय होतो रे? एका माणसाला घेऊन जाण्यातच आयुष्य घालू करे. पण तुम्ही कोण आहात? कोण हे काय कपडे घालून आहात माझ्या समोर? कोण आहात तुम्ही? मी यमराज आहे. काय? हो मग मागासपासून येऊन परत चाललोय मी. अरे तुम्ही अचानक कसे आलात? आम्हाला मागाशी का नाही दिसलात मग? त्याच्यासाठी अक्कल पाहिजे ना. ते बाहेर कुत्रे बोंबलतायत, त्यांना कळलं पण तुम्हाला नाही कळलं. अरे पण ह्याला लॉजिक काय आहे मला सांगा. तुम्ही यमराज असे कसे घुसलात? यम आला की माणूस मरतो की नाही घरातला, मग हे कसं जिवंत? या सगळ्यात ना तुमच्या व्हॉट्सअपवरच्या अफवा आहे की यम दारात आला की माणूस मरून जातो. आम्ही माणसांना मारत नाही, माणसं त्यांच्या कर्माने मारतात. हो आम्ही फक्त त्यांच्या आत्मा ट्रान्सपोर्ट करतो बा. बेनकामाचं आमचं नाव बदनाम करून टाकलंय. हे बघा तो हा दिसतोय का? हा यमदूत हा आहे ना, सुट्टीवर होता, याला घेऊन आलो तरी मी. त्याला आहे ना उशीर झाला ना तर त्याला 1.5 शिफ्ट द्यावी लागेल, कन्व्हेन्स द्यावा लागेल. एक तर त्यांची युनियन भरती स्ट्रॉंग आहे, डायरेक्ट स्ट्राईक करून टाकतात. ते सगळा प्रॉब्लेम करून टाकला तू. यम भाऊजी नमस्कार करते. नाही ठीक आहे. चला हे जिवंत आहेत ना? ऐका, हे जिवंत आहेत ना आता? हा चला आता मी निघतो. यांना फक्त आराम करायला सांगा. काय हो, काय नाना की अण्णा यांचं नाव? नानांना. हो नानांना आराम. अहो बघितलं का? हे बघा डॉक्टर,
अहो ओळखलत काय ना डॉक्टर आहे ते बघा काय म्हणतायत. मीच डॉक्टर आहे. हे बघा डॉक्टर बोलताय. मगातपासून चेक ऐकलं का इकडे इकडे मी चेक करत होतो मगातपासून. अहो हे चेक करत होते. मगाशी मेला होतात तुम्ही. हा हे काय यम सुद्धा भेटायला आले. घ्या या या. नमस्कार. काय ते लवकर करा बुवा. लवकर आटपा काय ते. परत गेले. काय करत होते त्यांना हे माणसा माकडा काय करत होते यमाला म्हणून सांगायची. अरे पण मी मेला म्हणून सांगायची काय करत होती. अरे पण तू मीच त्यांच्या छातीवर पडता. मी काय केलंय मला सांगा बघू तुम्ही. मूर्ख माणूस गेला बाजारावर. आहो साधारण साधारण नाही नाही. हा छातीवर मारलं ना की हे उठतात. हा छातीवर मारलं की हे जिवंत होतात. साधारण नाही नाही साधारण साधारण. अरे आता जिवंत झाले होते ते. उठले होते परत छातीवर मारलं तुम्ही गेले ते आता. असं करू नका हो. ऐका अरे बापरे काय बाईच्या बुक्कीत दम आहे. डायरेक्ट माणूस जिवंत झाला आणि एक माणूस मेला. उचल उचल चल. आपल्या लिस्ट मध्ये यांचं नाव नाही ना. ट्रिप रिकामी जाता कामा नाही. हे चला चल. मंडळी आता तुमच्या समोर येत आहेत एकाच वेळी विविध स्वर निर्माण करणारा विनोदाचा ड्रम सेट अरुण कदम आणि कोणाच्याही मनाला भुरळ घालतो असा अनवट सुरावट निर्माण करणारा सॅक्सोफोन ओमकार भोजने. बघूया विनोदाची ही देशी सिम्फनी. ब्रेक नाही. मी आधी सांगतो मग ठोकले की मला बोलाल. मी ना जबाबदारी घेणार आहे. हा आणि जे व्हायचं होतं ते झालंय सगळं मगाशी. आजच्या दिवसभराचा कोटा संपलाय. आता नाही. आता आपल्याकडे काय नाही. ब्रेक नाही ना. बसा इकडे बसा. माहिती मला फिरायला पाहिजे. बसा. मी डॉक्टर जाम संडे. जाम संडे. संडेचा जाम बिझी असतो. परफेक्ट. काय टेन्शन घेऊ नका. काय होत आहे म्हणजे पोटान दुखतंय. मला जाम त्रास होतोय डॉक्टर. एक मिनिट तिकडे बसा. तिकडे पेशंटच्या जागेवर बसा. मग मी पण आलो असं ना तिकडून. डॉक्टर गाडीने येतात. जाताना पेशंट गाडीने जातात. डॉक्टर डॉक्टर जाम त्रास होतो. एक मिनिट. मला जाम दुखते माझ्या पोटात. मला कळलं तुमचा त्रास कळला. तुम्हाला पोटात दुखतंय. खूप दुखतंय. एक मिनिट. मस्त आहे. चांगलं आहे. हा काय रात्री काय नाही काही नाही झालं. गप झोपलं नुसतं तलमलत होतं. काही रात्री काय खाल्लं असं विचारतोय. काही तुम्हाला सांगतो लय दाबून जेवलो मी. माझी बायको आहे ना मच्छी मार्केट मधले सगळे मावरे घेऊन आली होती. म्हणजे प्रॉन्स म्हणू नका, पॉम्पलेट म्हणू नका, सुरमई म्हणू नका, तारले म्हणू नका. मग त्याच्यानंतर अंड, शिरखंड, कारंड, आपलं हे कारलं, शेवग्याच्या शेंगा चांगलं मी दाबून खाल्ले होते. मला सांगतो डॉक्टर जाम त्रास होतो. तुम्ही नीट बसा. म्हणजे तुम्ही व्हेज नॉनव्हेज सगळं मिक्स केलं. हो हो व्हेज नॉनव्हेज दोन्ही भावकीची जाम लफरी चालू आहे. तुम्हाला सांगतो प्रश्न सुटत नाही. हो जाम लफरी चालू आहे. मग तुम्हाला सकाळी पश्चाताप झाला असेल. जाम पश्चाताप. जाम 7 वेळा पश्चाताप जायला म्हणून तुम्हाला सांगतो मी आज जातो कयच होत नाही. परत बाहेर येतो पश्चाताप वाटतो पण तिकडे काय नाही. पण तुम्ही जे सगळं खाल्लंय त्या सगळ्याच्या अंदाजावरून कमीत कमी पातळ पश्चाताप व्हायला हवा होता. मला पण तोच
वाटत होतं पण तसं नाही. नाही नाही काहीतरी आहे, तुम्ही विसरताय. तुम्ही परत एकदा आठवा, तुम्ही नक्की काय खाल्लं होतं? आतला काय खाल्लं होतं? हा 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 आठवलं. काय? अहो तो आमच्या शेजारचा एक पोरगा आहे ना, चाचला तो आहे ना, तो बिस्किट खात होता. गोल्डन कलरचा जो कागद असतो ना त्याच्यानं लपटलेत बघा, ती अशी कॉइन सारखी बिस्किट असतं, आतमध्ये क्रीम असते, ती मला जाम आवडतात. काय सांगता? मी बघितली की मला राहतच नाही, एक तरी खावंच वाटलं. मी त्या पोराकडे गेलो, त्याला बोललो दे रे, तो वसारा दे नाही. मी इकडं तिकडं बघितलं, त्याचं डोळं झाकलं, त्याच्या हातान बिस्किट खेचलं न उजव्या खिशात टाकलं ना, पलस सुटलो. तुम्हाला सांगतो निर्मनुष्य जागेत गेलो आणि मी डाव्या खिशातलं बिस्किट खाल्लं. पण तुम्ही म्हणालात तुम्ही ते चोरलेलं बिस्किट उजव्या खिशात ठेवलं, मग डाव्या खिशातून काय काढलं? डाव्या खिशात 10 रुपयाचं कॉइन होतं, तर घाई गडबीन मी ते खाल्लं. 10 रुपयाचं कॉइन? डॉक्टर, म्हणून तो PCO जाम झालाय. नुसतेच मिस कॉल येत आहेत. जातो पण गैस घरात. तुम्ही काम करा, तुम्ही हे या गोळ्या घ्या, लगेच खा, लगेच खा. होईल, उपचार व्हायला काय नाही, असं काय एवढं काय. पाणी. एक मिनिट थांबा. ते पाणी नाही, ते युरिन सॅम्पल आहे. रे वसाऱ्या, अवरे मोठ्या बाटलीमध्ये तुझ्या बापसाने युरिन सॅम्पल भरला होतो वसाऱ्या. ऍक्च्युली झालं काय, ते फ्रीज दुरुस्तीला टाकलंय ना, त्यामुळे ते सगळं एका बाटलीत भरून ठेवलं. सॉरी. आपण एक काम करूया, तुम्हाला इंजेक्शन देऊया. द्या मला इंजेक्शन द्या, मला बरं वाटेल. द्या इंजेक्शन मला द्या. हाय ग. इथे आलात म्हणून बरं झालं. कोण आहेस तू बसर? तू डॉक्टर का कोण आहेस? मला चांगलं सुचलंय, आपण BP चेक करूया. BPचं मशीन होतं ना इकडे. काय माहिती काय, डॉक्टर म्हणल्यावर ना भूमिका खूप हे आहे, म्हणजे वर्सटाईल असावं लागतं, कधी कुठे काय करावं लागतं. इकडे हे असं काय चाललंय डॉक्टर? काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे? हे साधारण कुठे लागेल तुमच्या? अरे दंडाला लावतात ना. काय ना, तुमच्यासारखी माणसं भेटली की अनुभव समृद्ध होतो. नाही तेवढे दिवस मला माहितीच नव्हतं काय करायचं. इडलीवाला. फाहू ह्यांचं आहे ना असं आहे, नुसतं वाजवता तरी निघून जातात. मी पोचेपर्यंत काय हे ना, कोण सांगणार, फक्त वाजवून इडल्या विकल्या जात नाही, थांबावं लागतं. हा, नंतर म्हणते आपल्या माणसाला व्यवसाय करता येत नाही. अरे पण नुसतं वाजवून होणार कसं? मग आता नको आहे मला, आता मलाच नको आहे. अरे काय फालतूगिरी चालले वसऱ्या. अरे हे बघ, म्हणजे तुम्ही आहेत ते? मग तुम्ही आवाज काढून पळून जाता? लबाड काढा, 10 रुपयाची इडल्या काढा. अरे हे बिगरले म्हणून याचा आवाज येतो असा. पाहू सॉरी. अरे तुम्ही एक काम करा. अरे कसा चेक करणार वचऱ्या डॉक्टर? काय रे, मला जाम त्रास होतोय. बघा, माझं नाव काय? डॉक्टर जाम संडे. मी संडेचा बिझी असतो. का जाम बिझी असतो? कारण या परिसरातले सगळे दवाखाने बंद असतात, मग लोक फक्त माझ्याकडे येतात. नाहीतर रविवार सोडून मी सुद्धा माझ्याकडे येत नाही. आपण डायरेक्ट पोट फाडूया. डायरेक्ट. काय बोलता? बघा, हे वाढलंय ना, ते काढून टाका. मला सांग, ऐका, हेच वय काढून टाकायचं, नंतर गव्हर्नमेंट पण अलाव करत नाही. कापा. ठीक आहे, गव्हर्नमेंट अलाव करील का नाही अलाव करील ते मी नंतर बघतो. मी आता काय करतो तुम्हाला सांग. काय करताय? आता मी माझ्या हे हातून तुमचं डोकं फोडतो.
शिअर मॅडनेस, एकदम पाहू परफॉर्मन्स. प्रसाद दादा. वा बहारदार. अरण्या, काय अफाट एनर्जी आहे तुझी रे. अफाट म्हणजे कुठून आणतोस एवढी एनर्जी अरुण? मला खरोखर प्रश्न पडतो की कित्येक तरुण नव्या पिढीतले कलाकार मी बघतो ना बरेचदा 5-10 मिनिटात दमतात. त्यांना पाठवायला पाहिजे तुझ्याकडे की एनर्जी आयुष्यभरासाठी कशी टिकवायची आणि मंचावरती कशी वापरायची. क्या बात आहे अरण्या. सुपर्ब एनर्जी, सुपर्ब गिव्ह अँड टेक. मस्त ओंकार. अतरंगी होता हा डॉक्टर आणि हा पेशंट सुद्धा. धमाल, मजा आली. थँक्यू सो मच. आणि मंडळी, याचबरोबर आजची सुरेल विनोदाची सुगम मैफिल इथेच समाप्त होत आहे. आता भेट होणार आहे उद्या रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.